विकृत बंधुबाबा अशोक खरात याच्या सांगण्यावरून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोमवती अमावस्येला अनामिका कापून घेतली होती असा आरोप ठाकरेंच्या गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता। सुषमा अंधारेंच्या या आरोपांवरती बदनामी करणं, अश्लील टिप्पणी करणं, खोटं नरेटिव्ह सेट करणं या सगळ्यांबाबत नोटीस पाठवू असा इशारा चाकणकरांनी दिला। यावरती आज सुषमा अंधारेंनी देखील उत्तर दिलंय, पाहूयात। एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे। इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे। मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा। 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात। 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात। महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। चोर तो चोरांवरून शिरजोर म्हणजे धमकावूनच झालं की बघा आता हे म्हणजे चला तुम्ही तुमच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे। तुम्ही संघटित गुन्हेगारीचा भाग आहात। महिलांचं लैंगिक शोषण होत होतं तुम्हाला माहीत होतं। विशेष महाराष्ट्रात नाही भारताच्या इतिहासात ही पहिली घटना आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा हा महिला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात झाला। किती मोठी गोष्ट आहे ही की महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा महिला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात झाला आणि तरी त्यांनी धमक्या द्यायच्या महिलेला। थोर आहे बाबा, थोर आहे। मी वाट बघते, पाठवा नोटीस पाठवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।